युवा सेनेच्या या मेळाव्यासाठी खास करून उपस्थित असलेले आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब, आदरणीय प्रतापजी सरनाईक, आदरणीय योगेश कदम, अजिंक्यजी रहाणे, पूर्वेशजी, त्यांचे सर्व सहकारी आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित युवा सेनेचे पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, खरं तर नक्की कसं बोलायचं हेच कळत नाही. कारण अशा वेगळ्या पद्धतीनं बोलण्याची पहिलीच वेळ आहे. पण युवा सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला एक विनंती करायची आहे की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि शिवसेना पक्ष वाढण्यासाठी युवा सेनेचं योगदान काय असावं यासाठी आजच्या या राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. मला सर्व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती करायची आहे की मगाशी जी आपण खासदार साहेबांची एक मुलाखत बघितली, त्या मुलाखतीतलं एक जे महत्वाचं वाक्य आहे की युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेना मजबूत करणं, मला वाटतं यासाठी या राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन केलेलं असावं. पूर्वेची मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की महाराष्ट्रातल्या सगळ्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलून भविष्यामध्ये आपल्या पक्षाच्या संघटनेचं धोरण काय असावं, संघटना बांधणी कशी करावी, यासाठी हजारोंच्या संख्येनं आज युवा सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. मला या माध्यमातून एकच सांगायचं की आदरणीय आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार आणि त्या विचाराचा जर आपण अभ्यास केला आणि मगाशी जी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये खासदार साहेबांनी संघर्ष याचा जो उल्लेख केला, याचा जर आपण अभ्यास करून संघटनेमध्ये कामाला लागलो तर महाराष्ट्रात हा शिवसेना पक्ष युवा सेनेच्या ताकदीवर एक नंबरला असेल याच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विश्वास आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की युवा सेनेचं काम हे फार मोठं महत्वाचं आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज उद्योग मंत्री म्हणून मी काम करतोय, पण माझी देखील राजकीय सुरुवात ही युवा संघटनेतच झालेली आहे. युवा संघटन करता करता मी आमदार झालो, आमदार झाल्यानंतर मंत्री झालो. पण ज्या शिवसेनेनं आपल्याला मंत्री केलंय त्या शिवसेनेसाठी मंत्री म्हणून माझं देखील कर्तव्य आहे की काम करणं आणि संघटना वाढणं. पदाधिकाऱ्यांना एकच सल्ला आणि विनंती करेन की मी आहे म्हणून पक्ष आहे असं समजण्यापेक्षा पक्ष आहे म्हणून मी आहे अशी भावना जर पदाधिकाऱ्यांची निर्माण झाली तर एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली महाराष्ट्रातली शिवसेना ही मोठ्या ताकदीवर महाराष्ट्रामध्ये उभी राहू शकते. युवा सेनेला अजून एक मला महत्वाचं काम आणि विनंती या ठिकाणी करायची आहे, काम देखील सांगायचं आहे की युवा सेना ही आक्रमक असली पाहिजे. युवा सेनेचं आंदोलन करत असताना खासदार साहेब आदेश देतील, पूर्वेशजी आदेश देतील, मुख्यमंत्री महोदय आदेश देतील याची वाट न बघता आपल्या नेत्यावर कोणी टीका करण्याचं काम केलं तर त्या टीकाकाराला देखील त्याच भाषेत उत्तर देण्याची ताकद ही शिवसेनेच्या युवा सेनेमध्ये असली पाहिजे. कारण आपण युवा सेना म्हणून काम करतोय, आपण युवक म्हणून काम करतोय. आपण आक्रमक असलंच पाहिजे आणि आक्रमकता ही विकासाची असली पाहिजे आणि विचाराची असली पाहिजे. मला आठवतं की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचा फक्त विचार केलेला आहे. महाराष्ट्राचा विकास जो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केला तो जरी आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो तरी मला असं वाटतं की आहे त्याच्या दुप्पट संघटना आपली वाढू शकते. युवा सेनेच्या मेळाव्यातनं हेच आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय असतील, मुख्यमंत्र्यांनी केलेली कामं असतील, ही जनतेपर्यंत आपण पोहोचवली पाहिजेत आणि जनतेपर्यंत ही कामं पोहोचवत असताना आक्रमकपणाने पोहोचवली पाहिजेत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांचा सुपुत्र कसा असावा हे देशाला दाखवण्याचं काम आज श्रीकांत शिंदे साहेबांनी केलंय आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो.
मगाशी मुलाखत जर आपण बघितली आणि ऐकली आणि परवाचं भाषण जर कोणी ऐकलं असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या सहकार्यांना पुढे नेणारा मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव कसा असतो हे जर बघायचं असेल तर देशातल्या राज्यकर्त्यांना या ठाण्यामध्ये यावं लागेल. एवढं चांगलं काम श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून होतंय. आणि हा सगळंच मला पाहिजे आणि सगळंच मी करणार आहे आणि माझ्यामुळेच पक्ष आहे अशा पद्धतीची भावना आपण सगळ्यांनी मिळून सोडून दिली पाहिजे. मी मगाशी जे सांगितलं की माझी देखील सुरुवात आहे. खासदार साहेबांनी मगाशी सांगितलं की वयाच्या 27व्या वर्षी ते खासदार झाले. खासदार साहेब वयाच्या 27व्या वर्षी मी आमदार झालो. पण हे करत असताना आपण सगळ्यांनी एकच विचार केला पाहिजे की सगळेच आमदार होऊ शकत नाहीत, सगळेच खासदार होऊ शकत नाहीत, परंतु संघटना वाढवणारे आदर्श पदाधिकारी देखील संघटनेला आवश्यक असतात. ते भविष्यामध्ये आपण बनू ही शपथ आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं युवा सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेणं आवश्यक आहे. मगाशी अवधूतने खासदार साहेबांना प्रश्न विचारला की आपले उद्योग गुजरातमध्ये जात आहेत का. मला असं वाटतं की याला देखील ठामपणानं आपण सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे. नेतृत्वाखाली आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढे उद्योजक फॉरेन इन्व्हेस्टमेंट घेऊन महाराष्ट्रात आले नव्हते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये आलेत. आणि या 2 वर्षामध्ये किमान 5 लाख बेरोजगार मुलांना रोजगार देण्याचं पवित्र काम जर कोण करणार असतील तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेब करणार आहेत. हे देखील ठामपणानं आणि ठासून आपण सांगितलं पाहिजे. कुठचाही उद्योग गुजरातला गेलेला नाही. उलट काल मी मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानं नागपूरला एका एमओयू साठी होतो. 6,000 कोटीचा एमओयू काल आम्ही केला. आज दुपारी मी डिफेन्स एक्स्पोमध्ये होतो. मी खासदार साहेबांना या ठिकाणी सांगेन, आमदार साहेबांना सांगेन, सरनाईक साहेब, डिफेन्स एक्स्पो आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कधी होऊ शकला नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी पुढाकार घेतला आणि इतिहासातला पहिला डिफेन्स एक्स्पो आज महाराष्ट्रामध्ये होतोय. आणि त्याच्यानंतर आज मुख्यमंत्री महोदयांनी अजून एक ऐतिहासिक निर्णय घेतला, तो म्हणजे नागपूर, शिर्डी, पुणा आणि कोकणातला आमचं रत्नागिरी या ठिकाणी डिफेन्स क्लस्टर करण्याचा निर्णय देशाच्या पातळीवर पहिल्यांदा जर कोणी घेतला असेल तर तो एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलाय. हे देखील आपण लोकांना सांगितलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.